आज दिनांक 2 मे रोजी राज्य राखीव दलाच्या सातारा परिसरामध्ये केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सेंटर फॉर वॉटर लिटरसी म्हणजे जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन पार पडले। हा कार्यक्रम अध्यक्ष SRPFचे कमांडर विक्रम सारी तथा प्रकल्पाचे संकल्पना ज्यांनी मांडली व प्रकल्प उभा केला ते भारताचे वॉटर हिरो नीड फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर प्रियानंद आगळे, प्रकल्पाचे समन्वयक प्रवीण तायल प्रयास, यूथ फाउंडेशनचे रवि चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सेंटर फॉर वाटर लिटरेसी का उद्घाटन इनके हाथों से हो रहा है। जोरदार तालियों से सेंटर फॉर वाटर सर एक बाजूला सर का प्लीज मागे सर ठीक आहे। हाँ सगळे इकडे बघा एकदा प्लीज सर इकडे बघा। हा संकल्प सुद्धा आम्ही केलेला आहे। जरी आम्ही राज्य राखीव दलामध्ये सर कार्यरत असलो तरी या सॉइल वॉटर कन्झर्वेशनच्या कामातून आम्ही एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय सुरेश प्रभू साहेब हे आम्हाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लाभले ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। ज्यांचं पानी व पर्यावरण क्षेत्रामध्ये सुद्धा भरीव निकला है, मगर पानी की अनपढ़ता हमें विकास की राह से रोक सकता है। इसलिए हमें पानी के अंदर लिटरेसी लाने की जरूरत है। उसी कारण ये जो सेंटर फॉर वाटर लिटरेसी बना है, इस छत्रपति संभाजीनगर का जो पानी का जो प्रश्न है, ये लोगों का पानी का जो दर्द है, इस दर्द को सॉल्यूशन देने का काम ये सेंटर फॉर वाटर लिटरेसी यहाँ से करेगा। धन्यवाद कि ये मौका हमें आज लगा है। आज इतना प्राउड फील हो रहा है कि आप सब लोगों के साथ बैठने का मौका मिल रहा है। आप लोग सब सामने बैठे, नहीं तो हम लोग सामने होते हैं, आप लोग वहाँ पे उधर इस पोजीशन में होते हैं तो बहुत प्राउड फील हो रहा है। और पानी और पेड़ों के लिए काम करने का जो मौका मिल रहा है उसके लिए हम आभारी हैं। पाणी हा विषय घेऊन कधीतरी चर्चा करावी लागेल असं 100 वर्षापूर्वीच्या लोकांना वाटलं नव्हतं। ही पाण्यावर चर्चा, पाणी पिण्यासाठी आहे, पाणी आंघोळीसाठी आहे, शेतकरी म्हणतील पाणी शेतीसाठी आहे, पण पाणी एवढा गंभीर प्रश्न होऊन त्यावर चर्चा करावी लागेल असं कोणाला वाटलं नव्हतं। हे माझे मित्र प्रिया नगाळेजी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणार आहेत, गौतम बुद्धाला मानणार आहेत। या दोन व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगतो। बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केली, मूलभूत अधिकार दिले की तुम्ही पोलीस आमचे सगळे जी मंडळी आहेत ते मूलभूत अधिकार पालन होतं की नाही याची काळजी घेतात, पण त्यांना देखील असं वाटलं नव्हतं की पाणी हा एक मूलभूत अधिकार बनावा। आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर आहे। तर त्या वर्दीच्या लोकांनी पाणी प्रश्नामध्ये भाग घेणं हे म्हणतो मला एक निराळाच उपक्रम आहे आणि आपण हे करूया आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या उद्याचं भविष्य उज्ज्वल तर सोडाच, पण कमीत कमी भविष्य असं वाटायचं असेल तर पाण्याचा प्रश्न आज सोडवायची गरज आहे। आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर ह्या कॅम्पसमध्ये सेंटर फॉर वॉटर लिटरसी या संकल्पनेचा उद्घाटन समारंभ माननीय माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेब, वॉटरमॅन डॉक्टर आगळे सर तसेच प्रवीण तायल आणि सर्व त्यांचे मेंबर NGOचे यांच्या उपस्थितीत पार पडला। सेंटर फॉर वॉटर लिटरसीचा मेन उद्देश आहे की पाण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पाणी संवर्धनासाठी तसेच जलसंवर्धन आणि सॉइल कन्झर्वेशनसाठी जे आवश्यक ट्रीटमेंट आहेत, जसं कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच असेल, गॅबियन स्ट्रक्चर आहे, गली प्लग आहे, याचं प्रत्येकाचं आम्ही स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी हे वॉटर लिटरसी सेंटरचा उद्घाटन समारंभ आम्ही आज इथं केलेला आहे आणि तो सर्व SRPFचे अधिकारी, अंमलदार तसेच लायन्स क्लब, प्रयास फाउंडेशन, यंग इंडियन्स याचे सर्व मेंबर या कार्यक्रमास उपस्थित होते।
विक्रम साळी, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर. आमचं काय होणार, पण त्यांनी नोकरी सोडली, त्यांना दोन कुठे गेली, तर ती मुलं काय होतील त्यांचा भविष्याचा विचार न करता या माणसाने बाबासाहेबांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचं ठरवलं. सामाजिक समता निर्माण कशी केली जाईल पाहिलं. या सामाजिक समतेमध्ये अनेक कमजोर आहेत. आज सेंटर फॉर वॉटर लिटरसी हा देशातला पहिला प्रकल्प आहे वॉटर लिटरसीच्या संदर्भातला, आणि तो SRPFच्या या सातारा परिसरातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. हा प्रकल्पाचं उद्घाटन आज माजी केंद्रीय मंत्री व कुलपती ऋषिवड युनिव्हर्सिटीचे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने झालेला आहे. आणि हा प्रकल्प बनवण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, ज्यांचे एक मार्गदर्शन राहिलं, विजन राहिलं, असे विक्रम साळी साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. आणि हा जो संबंध प्रकल्प आहे की जसं देशामध्ये एज्युकेशनल लिटरसी आणण्यासाठी देशाने मोहीम छेडल्या गेली, म्हणजे शैक्षणिक साक्षरता आणण्यासाठी 1970च्या दशकामध्ये ही मोहीम सुरू झाली. आणि त्यानंतर आज कोणीही देशामध्ये निरक्षर बघायला भेटत नाही, परंतु अशाच संदर्भात आज जलसाक्षरता आणण्याची आवश्यकता आहे. आणि ही वॉटर लिटरसी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आणत आहोत. बघा, पाण्याची गुणवत्ता ही एक लिटरसीमध्ये आलं पाहिजे, त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन हे लिटरसीत आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी या प्रकल्पामध्ये आम्ही जलसंवर्धनाबाबत सध्याला काम सुरू केलं. आणि या ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर, पाझर तलाव, CCTVचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आम्ही बनवले. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 10,000 झाडं लावण्याचा आमचा संकल्प